माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच दिवाळी येत आहे आणि दिवाळीची खरेदी आपण सर्वजण करत असतो। दिवाळीचा फराळ, नवीन कपडे हे तर आलेच, पण बघा वर्षभर आपल्याला लक्ष्मी माता आपल्या घरी यावी, आपल्या घरी तिने अखंड वास करावा म्हणून लक्ष्मीकारक काही गोष्टी आपल्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि दिवाळीचा जो दिवस असतो किंवा दिवाळीचे जे दिवस असतात तर त्यामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी, तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी या वस्तू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्यातील जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। त्या मी तुम्हाला एक एक करून सांगते, त्याचं महत्त्व देखील आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्हाला या वस्तू आवर्जून घरी आणायच्या आहेत। चला तर बघूया या वस्तू। सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे पिवळ्या कवड्या। तर अशा 7 पिवळ्या कवड्या तुम्ही अवश्य घरी आणा आणि धनतेरसला त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाला आपल्याला या कवड्या ज्या आहेत त्या पूजनामध्ये मांडायच्या आहेत। या कवड्या ज्या असतात तर त्या लक्ष्मीकारक आहेत। लक्ष्मी मातेला या कवड्या अत्यंत प्रिय आहेत। ज्या घरामध्ये कवड्या देवघरामध्ये ठेवल्या जातात तर तिथे माता लक्ष्मी खेचली जाते। एक चुंबकाप्रमाणे या कवड्या ज्या आहेत त्या काम करतात आणि लक्ष्मीला आपल्याकडे खेचतात आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते। त्यामुळे अवश्य अशा 7 पिवळ्या कवड्या तुम्हाला आणायच्या। पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ। बघा, कमळगट्ट्याच्या माळेला अत्यंत महत्त्व आहे। दिवाळीमध्ये आपल्याला या कमळगट्ट्याच्या माळेवरती सेवा करायच्या असतात। त्यामुळे अवश्य तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ घेऊन या। 108 मण्यांची ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आणायची आहे आणि यावरती तुम्ही माता लक्ष्मीचा जप करू शकता, विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता। असं तुम्हाला जप करून ही सेवा करायची आहे। कमळगट्ट्याची माळ घरामध्ये असणं आणि त्यावरती आपण जप करणं यापेक्षा उच्च कोटीची सेवा कोणती नाही। बघा, लक्ष्मी मातेला कमळ हे खूप प्रिय आहे, खूप आवडतं फूल आहे तिचं। आणि जर आपण ही कमळाचं फूल जर रोज माता लक्ष्मीला अर्पण केलं तर माता लक्ष्मी त्या घरावर, त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या घरातून कधीच लक्ष्मी निघून जात नाही। पण बघा, दररोज 108 कमळाची फुलं वाहणं किंवा दररोज कमळाची फुलं वाहणं शक्य नसतं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर ही कमळगट्ट्याची माळ आणायची आहे। कमळगट्ट्याची माळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर कमळांच्या बियांची माळ असते। आणि जर तुम्ही रोज याच्यावरती 108 वेळा लक्ष्मीचा जप केला किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्राचा जप केला तर 108 कमळाची फुलं मातेला अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं आणि माता आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करते। तर आपल्याला ही कमळगट्ट्याची माळ एखाद्या डब्यामध्ये ठेवायची आहे, तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता। अनेक जण श्रीयंत्राभोवती ही कमळगट्ट्याची माळ ठेवतात, पण तुम्ही ही तिजोरीमध्ये अशी एखाद्या डब्यामध्ये बंद करून देखील ठेवू शकता। पुढची जी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती। तुमच्याकडे अशी गाय वासरूची मूर्ती नसेल तर या दिवाळीच्या आधी अवश्य ती घेऊन या तुम्ही। मग तुम्ही अशी मातीची मूर्ती आणू शकता किंवा मग पितळेची आणू शकता किंवा मग चांदीची गाय वासरूची मूर्ती पण तुम्ही आणू शकता। पण आपल्याला अवश्य घरामध्ये आपल्या गाय वासरूची मूर्ती ही दिवाळी सुरू होण्याच्या आधी आणायची आहे। गाय वासराची मूर्ती घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे। त्यामुळे ही मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही या दिवाळीच्या आधी ही मूर्ती घेऊन या। ज्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असते तिथे कधीच नकारात्मकता प्रवेश करत नाही। त्यामुळे अवश्य आपल्याला ही मूर्ती आणायची आहे। देवघरामध्ये जर मूर्ती तुम्ही ठेवणार असाल तर पितळेची मूर्ती छोट्या साईजमध्ये आणू शकता आणि हॉलमध्ये ठेवणार असाल तर मोठी मूर्ती तुम्ही मातीची आणू शकता किंवा मग तुम्ही पितळेची मोठी मूर्ती आणू शकता। पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी। असे जे हत्ती असतात तर आपल्याला ते आणायचे आहेत। गजलक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं गेलेलं आहे। त्यामुळे अवश्य तुम्ही असे छोटे किंवा मोठे हत्ती घेऊन तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये असे ते स्थापन करा।
अशी गजलक्ष्मी घेत असताना एक गजलक्ष्मी किंवा एक हत्ती घ्यायचा नाही, तर आपल्याला नेहमी 2 हत्ती घ्यायचे आहेत आणि हत्तींची जी सोंड आहे ती वरच्या दिशेला असली पाहिजे असे तुम्हाला हे हत्ती घ्यायचे आहेत. आणि हत्तीने पाय उचलून तो पुढे चालत आहे असे हत्ती नेहमी घ्या. म्हणजेच काय तर तुमचं ते प्रगतीचं प्रतीक आहे. थांबलेले हत्ती घ्यायचे नाहीत आपल्याला, तर थोडेसे असे पाय उचललेले पाहिजेत हत्तीने. असा हत्ती तुम्हाला किंवा हत्तीची जोडी तुम्हाला घ्यायची आहे. ही तुम्ही पितळेचे घेऊ शकता किंवा चांदीचे घेऊ शकता, पण अवश्य तुम्ही अशी गजलक्ष्मी घेऊन तिचे पूजन हे दिवाळीला करायचे आहे. आता पुढची जी सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा लक्ष्मीचा सिक्का. तुमच्याकडे नसेल असा चांदीचा लक्ष्मीचा सिक्का तर अवश्य तो या दिवाळीच्या आधी घ्या आणि त्या सिक्क्याचं पूजन आपल्याला धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनला करायचं आहे, अवश्य करायचं आहे. आणि तुमच्या तिजोरीमध्ये हा जो सिक्का आहे तो ठेवायचा आहे. अत्यंत शुभ फळ देणारा हा सिक्का आहे. त्यावरती लक्ष्मी माता आणि 2 गजलक्ष्मी आहेत असा सिक्का शक्यतो घ्या. नाहीच मिळाला तर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा पण सिक्का मिळतो, तो घेतला तरीही चालेल. अवश्य या सिक्क्याचं पूजन करा. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही छोटा मोठा असा सिक्का घेऊ शकता, पण तो अवश्य घ्या आणि या सिक्क्याचं पूजन तुम्हाला अवश्य करायचं आहे. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नसेल तर या दिवाळीच्या आधी तुम्ही हे श्रीयंत्र घ्या, त्याच्यावरती सेवा करा. कुंकुमार्चनची सेवा ज्या घरामध्ये श्रीयंत्रावर केली जाते त्या घरामध्ये कुठलाच आर्थिक प्रॉब्लेम राहत नाही. कधीच तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. नेहमी सुख, समृद्धी, शांती तुमच्या घरामध्ये नांदेल. त्यामुळे असं श्रीयंत्र तुम्ही अवश्य घेऊन या. त्याचबरोबर तुमच्याकडे जर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही आणू शकता. पितळेची आणा, चांदीची आणा, कुठलीही आणा, पण आपल्याला ही लक्ष्मी मातेची मूर्ती घरामध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही ही मूर्ती जी आहे ती दिवाळीच्या आधी घेऊन या आणि आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन हे दिवाळीमध्ये करायचं असतं. बघा, काही वस्तू ज्या असतात त्या देव्हाऱ्यावरती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की लक्ष्मी मातेची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, घंटा, ह्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बघा देवघरामध्ये काय मूर्ती यापैकी नाही आहेत आपल्याकडे आणि त्यानुसार त्या खरेदी करा. असं म्हणत नाही मी की सगळ्याच या वस्तू घ्या दिवाळीच्या आधी, तर जेवढ्या तुम्हाला जमत आहे, जेवढं तुमचं बजेट आहे त्या तरी तुम्ही मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अवश्य तुम्ही अशी मूर्ती किंवा मग फोटो घ्या आणि देव्हाऱ्यामध्ये तिची स्थापना करा. त्याचबरोबर पुढची जी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कासव. तर अशा पद्धतीने पितळेचं, चांदीचं किंवा तांब्याचं कासव किंवा मग तुम्ही क्रिस्टलचं कासव आणू शकता आणि घरामध्ये त्याची स्थापना करू शकता. कासव घरामध्ये असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. साक्षात ते भगवान विष्णूंचं रूप आहे, अवतार आहे. त्यामुळे कासव हे देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवाळीच्या आधी अवश्य तुम्ही कासव असं घरामध्ये आणा आणि त्याचं पूजन अवश्य करा. जे देवघरामधलं आपण कापड अंथरतो खाली, तर ते देखील तुम्ही नवीन आणा. ही दिवाळी सुरू व्हायच्या आधी पिवळं किंवा लाल कापड तुम्ही अंथरू शकता आणि अवश्य तुम्ही असं कापड किंवा वस्त्र नवीन आणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी माता कुबेरांचा फोटो लागत असतो, तर अवश्य तुम्ही हा फोटो आणा. पण लक्षात घ्या, दररोजच्या पूजनामध्ये कुबेर देवांचं पूजन करायचं नसतं, तर तुम्ही कुबेरांचा फोटो जो आहे तो तुमच्या तिजोरीमध्ये उत्तरेला तोंड करून लावू शकता. तर असा फोटो तुम्ही आणा किंवा लक्ष्मी मातेची एखादी तस्वीर तरी पाहिजे, कारण लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला या तस्वीरीचं पूजन करायचं असतं. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख घरात असण्याने देखील घरामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा किंवा नजर दोष घराला होत नाही.
अडचणी किंवा संकट येणार असतील तर ते देखील दूर होतात. त्यामुळे अवश्य तुम्ही दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवावा आणि या दिवाळीच्या आधी तो आणून अवश्य त्याचे पूजन करावे. तर या काही वस्तू आहेत, याच्यातील जमतील तेवढ्या वस्तू आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अत्यंत छान अशा लक्ष्मीकारक वस्तू आहेत. जेवढ्या जमतील तेवढ्या अवश्य तुम्ही घ्या आणि लक्ष्मी पूजनाला, धनत्रयोदशीला यांचं पूजन करा. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील. वर्षभर कशाची कमतरता तुम्हाला पडणार नाही. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या वस्तू काय आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे हे कळेल आणि जमतील त्या वस्तू त्या देखील आणू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.